जय शिवराय मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ह्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचे GR सुद्धा आता निघालेला आहे। काही दिवसातच लवकरच या संदर्भातला भरती प्रक्रियेच्या जागा आणि त्याची संदर्भातला GR निघणार आहे। तर आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबतचा GR काढण्यात आलेला आहे। म्हणजे यापूर्वी या भरतीचे प्रक्रिया झालेली आहे, अर्ज वगैरे भरलेले आहेत, मात्र आता त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही प्रोसेस पुन्हा राबवली जाणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, तमाम महाराष्ट्रातील सर्व महिलांनी सतर्क राहा, तयार राहा। लवकरच या संदर्भातली जाहिरात निघणार आहे, भरती निघणार आहे। तर बघा, आता ह्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे याची भरती घ्या, भरती सुरू करा, असं आता GR निघालेला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त सर्व अटी शर्ती ह्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील 2/2/2023 व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील, असं या GR मध्ये सांगितलेलं आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन पत्र दिनांक 9/9/2024 अन्वये दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत। त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असं या GR मध्ये म्हटलेलं आहे। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे। म्हणजे ही सर्व या भरतीची प्रक्रिया पूर्ण अगोदर झालेली आहे। अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, असं यामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे जी काय भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत, निवड यादी झालेली आहे, पडताळणी यादी झालेली आहे, ते ठीक आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काय बाकी काम राहिलेलं आहे ते रद्द करा आणि आता नवीन तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवा, असं म्हटलेलं आहे। तर नवीन तरतुदी काय आहेत, नवीन निकष, नवीन नियम काय आहेत, ते आता इथं त्यांनी दिलेले आहेत। हे निकष त्यांनी लावायला सांगितलेले आहेत। इथं काय बाब म्हणजे शैक्षणिक अर्हता किती लागणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे। शैक्षणिक अर्हता इथं दिलेलं आहे। एकूण गुण किती असणार आहेत, 80 पर्यंत असणार आहेत एकूण गुण। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता किती आहे, कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की सर्वांनी शिका। आता शिक्षण फार महत्त्वाचं आहे, जेवढं तुम्ही जास्तीत जास्त शिक्षण घ्याल तेवढं महत्त्वाचं आहे। आता अंगणवाडी सेविका पहिली 5वी 7वी 8वी किंवा 10वी वरती घेत होते, आता अंगणवाडीसाठी सुद्धा कमीत कमी 12वी लागतं। या काही दिवसानं अंगणवाडी सेविकेसाठी ग्रॅज्युएशन पदवीधर असणं गरजेचं होईल, अशी अट येऊ शकते। त्यामुळे शिकत राहा। तर बघा, याच्यामध्ये कमीत कमी 12वीचं शिक्षण गरजेचं आहे, शैक्षणिक अर्हता 12वी मध्ये, आणि किती गुण दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये आता शिक्षणानुसार, किंवा 12वीतील किती गुणापैकी किती गुण दिले जाणार आहेत। 80% पेक्षा जास्त गुण असतील 12वीत तर त्यांना, त्या उमेदवाराला, महिला उमेदवाराला 60 गुण दिले जाणार आहेत। 70.1 ते 80% मार्क असतील तर त्या उमेदवाराला 55 गुण दिले जाणार आहेत। 60.1 ते 70% गुण असतील तर 55 गुण दिले जाणार आहेत। 50.1 ते 60% गुण असतील तर 45 गुण दिले जाणार आहेत।
50 ते 40% गुण असतील तर त्यांना 40 गुण दिले जाणार आहेत. याच्यामध्ये टीप दिलेली आहे की ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे ज्यांना 12वीत 40% गुण मिळाले आहेत त्यांना इथं किती गुण दिले जाणार आहेत? 35 गुण दिले जाणार आहेत. तसं जर जे काय पदवीधर असतील, BA, BCom, BSc ग्रॅज्युएशन झाले असेल कोणाचं, तर त्यांना 10 गुण मिळतील. पदव्युत्तर असतील त्यांना 4 गुण, D.Ed, B.Ed असेल तर त्यांना 2-2 गुण मिळणार आहेत. शासकीय मान्यता संगणक म्हणजे MSCIT सर्टिफिकेट असेल, संगणक प्रणालीचं संगणक चालवा येतं, त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर 2 गुण मिळणार आहेत. आता अतिरिक्त गुण काय आहेत? 20पर्यंत अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. त्यात बघा, विधवा अनाथ असतील तर त्यांना 10 गुण दिले जाणार आहेत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील तर 5 गुण दिले जाणार आहेत. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग यामध्ये जे काय बसत असतील त्यांना 3 गुण दिले जाणार आहेत. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना 5 गुण दिले जाणार आहेत. म्हणजे याच्यासाठी अंगणवाडी सेविका आता ज्या कामाला असतील किंवा मदतनीस असतील किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून सध्या जे काम करत असतील त्यांना सुद्धा यासाठी अर्ज भरण्याची संधी आहे. त्यांच्यासाठी स्पेशल कोट्यातून 5 त्यांना गुण दिले जाणार आहेत. अशा प्रकारे त्यांनी हा GR जाहीर केलेला आहे. हा GR बघा, ताजा GR आहे. 30 जानेवारी 2025ला हा GR जाहीर झालेला आहे, त्यांनी निर्गमित केलेला आहे. त्यामुळे आता ह्याची सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे साहजिकच आता येत्या काही काळात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काय सध्याचे जे उरलेला जो भाग आहे भरतीचा तो रद्द करून नव्याने जाहिरात देऊन शासन निर्णयातील तरतुदी राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे ह्याची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. ह्याच्या भरतीच्या जागा पुन्हा निघणार आहेत. बालवाडी किंवा अंगणवाडीच्या जागा निघणार आहेत. ह्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ह्या जागा भरल्या जाणार आहेत. याची जाहिरात आली, पुढची निर्णय झाला, रिझल्ट ह्या संदर्भातला जो काय निर्णय येईल म्हणजे भरती सुरू झालेली आहे किंवा किती जागा भरल्या जाणार आहेत त्याचा GR निघाला की तो आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. त्यामुळे तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि हो, हा व्हिडिओ पाहिला पण तुम्ही लाईक केला नाही असं होऊ नये. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा. सर्व भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्या जर अंगणवाडी सेविका भरतीसाठी, अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी जर तयारी करत असतील, त्यांना प्रयत्न करायचे असतील किंवा त्यांना भरती व्हायचं असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवू द्या. हा व्हिडिओ शेअर करा आणि पुण्याचं काम करा जेणेकरून तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे जर कोणाचं फायदा झाला, ते भरती झाले, ते नोकरी लागले तर त्यातून त्यांच्या घरात सुख समाधान आणल्याचं, त्यांचं चांगलं केल्याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळेल. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.